लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त तक्रार करण्याची सवय लागलेली आहे. अहो, बघा ना, साखरेचे बाजारामध्ये थोडेसे भाव काय वाढले, सर्वजण सरकारवर तुटून पडले आहेत. अरे, साधी गोष्ट लक्षात घ्या. सरकारचं तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर किती बारीक लक्ष आहे. कळत कसं नाहीये तुम्हाला? आता तुम्हीच मला सांगा, साखर कशी असते चवीला? तर गोड. गोड खाल्ल्यावर काय होतो? डायबिटीज. आणि डायबिटीजचा खर्च सामान्य माणसाला परवडण्यासारखा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. का? कारण डॉक्टरच्या गोळ्या, इन्सुलिन, डॉक्टरची फीज एवढं सामान्य माणसाला परवडू शकत नाही. यासाठी जाणीवपूर्वक सरकारने साखरेचे रेट एवढे वाढवलेत की चहामध्ये साखर टाकण्याऐवजी माणूस 10 वेळा विचार करेल. त्यामुळे ना रहेगा साखर आणि गुळ, तो ना रहेगा डायबिटीज. याला बोलतात खरा मास्टर स्ट्रोक. तर या मास्टर माइंडला सल्यूट आहे आणि लोकांना हे कळणार सुद्धा नाहीये. आता काही हुशार लोक ज्ञान पाजत फिरतात. काय तर म्हणे हा सर्व ऊस हा इथेनॉल बनवण्यासाठी चाललाय म्हणून साखरेचे भाव वाढले आणि सरकार त्यासाठी साखर सुद्धा बाहेरून मागवतंय. म्हणजे तुम्हाला असं काही म्हणायचं का की ज्या इथेनॉलमुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होणार होते ते मुळात झाले नाही आणि साखरेमुळे जे आपण स्वीट खातोय त्याचे सुद्धा भाव वाढणार, असं काहीतरी? असो, जळणारे जळतच राहतील आणि विचारतील सुद्धा की पंतप्रधान काय करतायत. अहो, मला एक सांगा, 30-40 रुपयाची साखर वाढली म्हणून पंतप्रधान दुकानामध्ये तराजू घेऊन बसणार आहे का? तर मुळातच नाही. अहो, त्यांना खूप कामं आहेत. एवढी राज्य चालवायची, देश चालवायचा आहे. अहो, मोठा व्हायला आपल्याला ₹1 स्क्वेअर फुटाने कितीतरी जंगलं, बंदरांची वाटप, नवीन नवीन उद्योग द्यायचे आहेत. आता मला सांगा, तिथं तुमची ₹2 वाढलेली साखर बघणार का हे उद्योग बघणार? त्यामुळे मुळातच आता अमृततुल्य चहा सुद्धा फिका पिण्याची सवय तुम्ही लावून घ्या आणि देशासाठी एवढा गोडवा सोडण्याची तयारी तुमची तर असलीच पाहिजे ना. त्यामुळे जय हिंद, जय बिन साखरेचा चहा.